हॅलो, नमस्ते. माझं नाव आहे ऋतुजा देहू गावकर. आज नवीन ब्लॉग आहे. 2 दिवसापूर्वी मी गणपतीनं देखाव्यांचा काढला होता. आता मी जस्ट डान्स शोला जात आहे देहू गावावरनं डायरेक्ट जुन्नर. तर आता ट्रॅव्हलिंग आहे माझं देहू गाव ते वाकडेवाडी बस स्टॉप उबेर. आता उबेरचं पण भाडं वाढलेलं आहे, पण तरी त्या दादाने मला तेवढ्या ह्याच्यातच ते म्हणले असं आहे. तर बघूया पुढे काय होतं. त्यानंतर वाकडेवाडी बस स्टॉपवरनं मी आत्ता जाणार आहे एस टीनी जुन्नरला नारायणगाव. तिथून मग ते कार्यक्रमाचे लोक घ्यायला येणार आहे. तर डान्सच्या प्रोग्रामला थोडं असं नॉर्मल जावं लागतं, कारण की मग लेडीज गेटअपमध्ये गेले की ते थोडंसं वेगळं अनुषंगाने बघतात. त्याच्यामुळं आपण पहिलं मी आर्टिस्ट आहे, कलाकार आहे, तृतीयपंथी नंत्रण आहे. त्याच्यामुळे मला हे सगळं त्यांचं कलाकार जे कार्यक्रम देणार आहे त्यांचं पण ऐकावं लागतं. म्हणून थोडा आज जरा वेगळा गेटअप आहे, म्हणजे नॉर्मली मेकअप केला नाही, काय नाही. ठीक आहे. मला आत्ता गाडी भेटली आहे वाकडेवाडीवरनं त्र्यंबकेश्वर नाशिक. नारायणगावला गाडी भेटतच नव्हती, 1 तास झाला आहे. आत्ता कुठं मला सुट्टीचा श्वास सुटला आहे आणि आता मला गाडी भेटली आहे नारायणगाव. परत नारायणगावला उतरून मला माझा दादा घ्यायला येणार आहे, घ्यायला येणार आहे. कारण आता आणि शिवशाहीसारखीच बस आहे. फर्स्ट टाईम बसली तर बघूया काय होतं पुढे. सॉरी, मी व्हिडिओ काढायचं विसरले होते. आता मी ब्लॉग बनवतो. सोबत माझे विकास घोगरे सर आहेत. त्यांनी आज मला कार्यक्रमाला पाठवलेला आहे आणि हमेशा मला आता इथे बोलवलं. आणि माझी मैत्री सौरली शिकायला जी मला जिम्मेदारी आहे. आणि माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. आणि यांचे पण नंदनवन म्हणून एक आपली नंदनवन नावाची संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आपण बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांचा सांभाळ करतो. या व्यतिरिक्त आपण दिव्यांग मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपला दिव्य स्वरूप नावाचा ऑर्केस्ट्रा आहे. त्याची पहिली नृत्यांगनाची आहे ती आमची ऋतुजा आहे. सुंदर प्रोग्राम आहे. नक्की तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करा, आम्हाला बोलवा. आम्ही नक्की तुमच्या अपेक्षेला खरेखर पुरे बोलू. धन्यवाद. आत्ताच येतो होते नंदनवनचे अध्यक्ष विकास घोगरे दादा. आता माझा परफॉर्मन्स आहे, मला दाखवते लगेच.
आत्ताच आमचं जेवण झालं. दातखिळेवाडीमध्ये आमचा कार्यक्रम होता, न्यू हनुमान युवा प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळ. तर आता इथे या स्टेजवर परफॉर्मन्स होता आमचा, आणि हे मंडळ आहे, हे मंडळाचे कार्यकर्ते आहे सगळेजण. इथे आशा आहे की आम्हाला परत बोलावं परफॉर्मन्स करायला. मी ती यूट्यूबला हे काढते ना ब्लॉग, म्हणून बघा माझ्या ऋतुजा देहुगावकर. चला आता परतीचा प्रवास आहे पुण्याला जाण्याचा, पण सध्याला पुण्याला जाण्याची शक्यता कमी आहे, लाईट गेलेली आहे. आता आम्ही गाडीत बसलेलो आहे. आमचे विकास सर हे झालेत, चुकमुक झालेत, आणि बिबट्या भेटलाय त्यांना, बिबट्या वाघ. ते सुभाष दादा घाबरलाय, ती ताई घाबरली, ती घाबरली ताई गायिका. बापरे, मला तर भ्याच वाटेल इकडे कसं व्हायचं.
मी आता देवाचं नामस्मरण करणार आहे. ओम कृष्ण वासुदेवाय हरे परमात्मते प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर मित्रांनो, आज 1:45 झालेला आहे. आमचा कार्यक्रम झाला आहे. बट विकास घोगरे सरांच्या घरी जायचं होतं. विकास घोगरेंच्या घरी जायचं होतं. स्टे तिथं आहे. उद्या सकाळी मी घरी निघणार आहे. उद्या सकाळी दुपारपर्यंत मी घरी पोहोचेल बहुतेक असं वाटतंय. तर आता बघूया पुढे काय होतंय. सांगते, मी दाखवते तुम्हाला. 4 तारीख आहे आज. काल 3 तारीख होती. काल आमचा कार्यक्रम झाला. कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू ठेवत आहे पुढे. आत्ता विकास दादा घोगरेने मला आता इथे सोडलेलं आहे त्याच्याच गावामध्ये. माझ्या घरापासून त्याच्या गावामध्ये 15 मिनिटाच्या अंतरावर. आता बस झाली एस टी नारायणगावपर्यंत. तर आता नारायणगाववरून माझ्या घरी जाणार. पुण्याची एस टी पकडू भारत माता चौकातून मोशीतून गावाला. असा हा प्रवास आहे कलाकार मंडळीचा. तर मध्ये आधी माझे डान्स सुरू करून दाखवतो यूट्यूब चॅनल.